कारलं म्हणलं की सगळे बघूनच नाकी डोळे मुरडतात. परंतु या पद्धतीने जर तुम्ही ही कारल्याची भाजी बनवाल तर सगळे मागून खातील. एवढंच चविष्ट होतं. तेही पाण्याचा एक थेंबही न पण पाण्याचा एक थेंबही न टाकता फक्त तेलावरती आणि वाफेवरती शिजवणार आहोत. त्यामुळे याची चव कितीतरी पटीने जास्त छान होते. चला रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात राहतील. यासाठी सगळ्यात आधी अशी छोटी छोटी कारली घेतलीत. कारलं हिरवं किंवा पिवळं जे कोणतं बाजारात भेटेल ते तुम्ही घेऊ शकता. आता कारलं आपल्याला फोडी करून न घेता मध्ये आपण याला सारण भरून अख्खं कारलं करणार आहोत, अख्खं कारलं शिजवणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी कारल्याच्या आतमध्ये पोटात असलेल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात. त्यासाठी चाकूने मध्यभागी कट द्यायचा, वर टोकापासून ते खाली देठापर्यंत पूर्ण एक मोठा उभा कट देऊन घ्यायचा. चमच्याच्या सहाय्याने आतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. चमच्याने अगदी सहजपणे लगेच बिया निघतात. कट खूप मोठा पण देऊ नका की कारल्यातलं सारण बाहेर येईल. त्यामुळे अगदी मीडियम असा कट देऊन घ्या. त्यानंतर दुसरंसुद्धा कारली याच पद्धतीने मी कट करून घेते आणि यातले बिया काढून घेते. आता कारलं घेताना या रेसिपीसाठी आवर्जून छोट्या आकाराचे घ्या, कारण हे कारलं आपण तेलावर शिजवणार आहोत. त्यामुळे जर मोठं कारलं असेल तर शिजायला थोडासा वेळ लागतो. जेवढं कवळं आणि छोटं कारलं असेल ते लवकर शिजतं. त्यामुळे ही टिप एक नक्की लक्षात ठेवा की छोटी कवळी कारली घ्या. चला तर सगळ्यातल्या बिया काढून झाल्यात. आता इथे हळद आणि मीठ घेतले मी. पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ एकत्र करून घ्यायचं आणि हे हळद मीठ आपण या कारल्याला आतमध्ये लावून घेणार आहोत. हळद मीठ लावून कारलं किमान एक 15 मिनटं तरी पाण्यामध्ये घालून ठेवायचं. यामुळे काय होतं, कारल्यातला संपूर्ण कडूपणा निघून जातो आणि कारलं खूप जास्त चविष्ट होतं. ह्या कारल्याच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कारलं कडू लागणारच नाही. इतकं चविष्ट होतं ना की त्याचा संपूर्ण कडूपणा निघून जातो. चला आता हळद मीठ व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं. आवर्जून बोटाने लावा, म्हणजे बोटाने लावलं की कारल्याच्या आतमध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा हळद मीठ व्यवस्थित असं लागतं. तर याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा कारल्यांना व्यवस्थितपणे मी हळद मीठ लावून घेतले. आता ही कारली पाण्यामध्ये अशीच 15 मिनटं मी बाजूला ठेवणार आहे. कारली 15 मिनटं पाण्यामध्ये ठेवते त्यामुळे हळद मीठ छानपैकी यामध्ये मुरेल आणि कडूपणाही कमी होईल. तोपर्यंत एक छानसं सारण करून घेऊयात. आणि यामध्ये जे काही सारण, जो काही मसाला भरणार आहोत ना, तो खूप जास्त चविष्ट असणार आहे. यासाठी अर्धी वाटी तीळ घेतलेत. तीळ छानपैकी अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचेत. अजिबातही गॅस फुल करायचं नाही. आणि तीळ भाजताना सगळ्यात आधी भाजायचे, म्हणजे भाजणीचं जे काही साहित्य आपल्याकडे आहे ना, त्यात सगळ्यात आधी तीळ भाजून घ्यायचे. कारण कढई कढई सुरुवातीला तर गरम नसते. अगदी थोडीशी गरम झाली की लगेच यामध्ये तीळ घालायचे आणि अगदी लो फ्लेमवरती भाजायचे. यामुळे तीळ आतपर्यंत छान खमंग असे भाजले जातात. त्यानंतर घ्यायचे शेंगदाणे. तीळ, शेंगदाणे आणि खोबरं या 3 गोष्टी आपण इथे वापरणार आहोत. जेवढे तीळ घेतलेत तेवढे शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये मी खोबरं घेणार आहे. शेंगदाणेसुद्धा छानपैकी अगदी साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आता इथे मी खोबरं घेतले. तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये, म्हणजे अर्धी वाटी तुम्ही शेंगदाणे घेतले असताल ना, तर पाव वाटी सुकं खोबरं घ्या. खोबरं इथं मी खिसून घेतले. खोबरंसुद्धा अगदी लालसर रंगावरती परतवून घ्यायचे, भाजून घ्यायचे. हे सगळे पदार्थ भाजताना तेलाचं एक थेंबही वापरायचं नाही आहे. तेल न वापरता हे 3ही पदार्थ आपण भाजून घेणार आहोत. चला, खोबरं व्यवस्थित भाजलं गेले. आता तेही काढून घेते आणि आता घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आपलं सारण बनवायला, म्हणजेच मिक्सरमध्ये वाटायला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे, त्यानंतर तीळ आणि हे सुकं खोबरं या 3 गोष्टी मिक्सरला व्यवस्थित अशा बारीक वाटून घ्यायच्यात. वाटताना खूप जास्त त्याची पेस्टही करायची नाही. थोडेसे दाणेदार, थोडंसं रवाळ असं याचं स्ट्रक्चर असलं पाहिजे. चला, तर मिक्सरला 1-2 मिनटं फक्त मी फिरवून घेते. अगदी लगेच 2 मिनटात हे सहजपणे बारीकही होतात. 3ही गोष्टी एकत्र बारीक केल्यामुळे ना सगळ्यांचा फ्लेवर छान एकजीव होतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्यासुद्धा जातात. चला, या 3ही गोष्टी वाटून झाल्यात. आता एका डिशमध्ये हे काढून घेऊयात आणि त्यानंतर राहिलेलं दुसरं वाटण करून घेऊयात. 2 वाटणं आपण या कारल्याच्या भाजीसाठी करणार आहोत. पहिलं आहे ते हे भाजलेल्या गोष्टी आणि दुसरं असणार आहे ते आपलं ओलं वाटण असणार आहे, म्हणजेच आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं. आलं, लसूण आणि कोथिंबीर या 3ही गोष्टी एकत्र करून पाणी न घालता मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्या. याची आपल्याला छान अशी खमंग फोडणी करायची. त्यामुळे या तीळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स न करता सेपरेट याचं वाटण करून घ्यायचं. इथे मी साधारण 4 चमचे तेल वापरले. तेलावरती अर्धा चमचा जिरी घालायची आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. जिरीची आणि हिंगाची खमंग फोडणी बसली की आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण घालायचं.
आणि हे वाटण 2 मिनटं छानपैकी परतवून घ्यायचं. आपण नेहमी कोणतीही भरलं वांगं बनवतो त्यावेळेला कच्चंच वाटण वापरतो आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं की लगेच वांग्यामध्ये किंवा कारल्यामध्ये भरत असतो. परंतु या पद्धतीने जर तुम्ही हे सारण खरपूस असं भाजून या पद्धतीने फोडणी करून बनवाल ना, तर सारणाची चव कितीतरी पटीने जास्त छान होते आणि परिणामी तो पदार्थसुद्धा खूप जास्त चविष्ट होतो. चला, आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण छान परतलं गेलं की यामध्ये लाल तिखट, काळं तिखट आणि धना पावडर घालून घ्यायची. तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळे ड्राय मसाले व्यवस्थितपणे भाजले गेले की यामध्ये हा केलेला कूट घालून घ्यायचा आणि हा कूटसुद्धा छान ह्या मसाल्यामध्ये एकजीव करायचा. आता सगळ्या गोष्टी भाजलेल्या आहेत, परंतु जे काही ड्राय मसाले आपण घातलेत त्यामध्ये आणि तेलामध्ये हा मसाला छान खरपूस परतला गेला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थितपणे अगदी मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत असतानाच यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं. मीठ आपण अगोदर हळद मीठ कारल्याला लावलेलं आहे, त्यामुळे मीठ मात्र इथं बेताने घाला. चला, तर व्यवस्थितपणे हा मसाला परतला गेला आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा ह्या मसाल्या या भाजण्याच्या एका प्रोसेसमुळे कारल्याची चव खूप जास्त छान होते. तुम्ही जर कधी या पद्धतीने हा कारल्याचा मसाला बनवला नसेल ना, तर एकदा नक्की करून बघा. आणि हा मसाला तुम्ही भरलं वांगं बनवण्यासाठी सुद्धा आरामात वापरू शकता. याच पद्धतीने सेम तुम्ही भरलं वांगंसुद्धा बनवू शकता. चला, आता हळद मिठाच्या पाण्यातून कारली काढून घ्यायची. कारली काढत असताना बोटाने थोडेसे चोळून घ्यायची, म्हणजे कडूपणा जास्तीचा निघून जाईल. चला, 2 पाण्याने मी इथे कारली परत स्वच्छ धुवून घेतलेत. आता घेऊयात हा मसाला भरायला. कापं करताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खूप जास्त मुठ्ठी करायची नाहीत. सारण आपलं व्यवस्थितपणे आतमध्ये बसलं पाहिजे. त्यामुळे मीडियम आकारामध्येच कापं आपण करून घेतले होते. मध्ये कट देऊन घेतला होता. आता जी काही पोकळी आतमध्ये निर्माण झाली होती बिया काढल्यामुळे, त्या संपूर्ण पोकळीमध्ये अगदी दाबून दाबून सारण भरायचं आणि अशा पद्धतीने पुढच्या साईडला म्हणजे जिकडे कट दिला आहे तिकडे हलकंसं दोन्ही बाजूने प्रेस करायचं. म्हणजे कारल्यातलं सारण अजिबातही बाहेर येत नाही. तुम्ही कितीही त्याला तेलावर परतलं ना, तरी ते सारण बाहेर येणार नाही आहे. याच पद्धतीने सगळी कारली मी छानपैकी भरून घेते. कारलं हे शरीरासाठी अतिशय गुणकारी असं औषध आहे. ते फक्त शरीरातली साखरच कमी करत नाही, तर शरीराच्या आतल्या भागावरती जी काही सूज आलेली असेल ना, ते सुद्धा कमी करण्याचं काम कारलं करतं. तसंच शरीर आतून स्वच्छ आणि मजबूत बनवण्याचं काम कारलं करत असतं. त्यामुळे आहारात किमान आठवड्यातून 1 दिवस तरी कारलं असलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीने कारलं बनवण्यापेक्षा अशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा ट्राय करा. ते सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल. उलट अशा पद्धतीने जर केलं ना, तर न खाणारे सुद्धा कारलं आवडीने खातील. इतकं टेस्टी हे कारलं होतं. चला, आता कढईमध्ये तेल गरम करून घेते. कढई माझी आधीच तळणीची होती. त्याच कढईतलं तेल काढून मी यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतले. 4 ते 5 चमचे तेल घातले. आता हे कारलं आपण फक्त वाफेवर शिजवणार आहोत, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागणार आहे. 5 चमचे तेलामध्ये हे कारलं व्यवस्थितपणे शिजतं. आता पहिल्यांदा झाकण ठेवून 1-2 मिनटं मी याला वाफ दिली आहे. वाफ दिल्यानंतर परत एकदा पलटी करून घ्यायचं आणि असं वाफ देत देत आपण याला किमान 8 मिनटं तरी 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहोत. कारलं व्यवस्थित शिजेपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करत राहायची आहे. जोपर्यंत कारलं शिजत नाही तोपर्यंत प्रत्येक 2-2, 3-3 मिनटाला झाकण काढायचं, पलटी करायचं आणि झाकण ठेवून परत वाफेवर शिजू द्यायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गॅस अगदी लो ठेवायचा आहे. मीडियमही ठेवू नका. अगदी लो फ्लेमवरती कारलं छान शिजवून घ्या. यामुळे ना कारलं करपत नाही, त्यातला मसालासुद्धा करपत नाही आणि कारलं व्यवस्थितपणे शिजायला मदत होते. आता वरून थोडंसं मीठही घालून घेतले, कारण सुरुवातीला हळद मीठ लावलं होतं ते आपण पाण्यातून कारली ज्यावेळेला धुवून काढली त्यावेळेला बऱ्यापैकी निघून गेलं. त्यानंतरचं मीठ हे फक्त आपण मसाल्यापुरतं वापरलं होतं. म्हणून आत्ता कारल्याच्या वरच्या कवरला कारल्याला वरच्या बाजूने सुद्धा मीठ राहावं म्हणून मी अगदी चिमूटभर मीठ घालून घेतले आणि चिमूटभर वरून मीठ घातल्यामुळे ना कारली लवकर मऊसूत पडायला सुद्धा मदत होते. त्यामुळे वरून मीठ आवर्जून घाला. चला, दोन वेळेस मी हे पलटवून घेतले. आता झाकण ठेवून परत एकदा याला शिजायला ठेवते. आता साधारण 5 मिनटं झालेली आहेत. कारली मी शिजवून घेते. वाफेमुळे आतमध्ये छान आर्द्रतासुद्धा निर्माण होते, पाणीसुद्धा उतरते ताटाचं. त्यामुळे कारलं अजिबातही खालून करपत नाही. कारलं छानपैकी शिजत आलं की हा राहिलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा. सुरुवातीला घालू नका, नाही तर कारलं शिजेपर्यंत मसाला करपेल. ज्या वेळेला कारलं तुमचं पूर्ण शिजलं असेल, पूर्ण शिजल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल, अशाच वेळेस हा मसाला घाला. मसाला घातल्यानंतर छान ह्या तेलामध्ये आणि या कारल्यांमध्ये एकजीव होईल असा मिक्स करून घ्या, जेणेकरून वरच्या बाजूने सुद्धा कारल्याला छान हा मसाला छान कोट होईल. आतल्या बाजूने तर मसाला आहेच आहे, पण हा राहिलेला मसाला तेलामध्ये घातल्यामुळे ना वरच्या बाजूने सुद्धा या मसाल्याचं छान कारल्याला कोटिंग चढतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कारलं दिसतंय. अगदी चमचमीत असं हे कारलं तुम्ही तोंडी लावायला कशासोबतही खाऊ शकता. अगदी डाळ भाताबरोबर तोंडी लावायला खाऊ शकता किंवा अगदी जेवणामध्ये मुख्य भाजी म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही भाजी पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा वाफेवर शिजवली ना, ती जास्त चविष्ट होते. त्यामुळे हे कारलं आपण आवर्जून पाणी न घालता शिजवले. अतिशय टेस्टी असं हे तयार होतं. चला, सुंदर असं हे कारलं आपलं तयार झाले. आता सर्विंगही करून घेऊयात. वाढल्यानंतर कुणाला वाटणारच नाही हे कारले अगदी माशाचे पीसेस तळल्यासारखे दिसत आहेत. अख्खा मासा फ्राय केल्यानंतर जसं दिसेल तसं हे कारलं तुम्हाला वाटेल. चला, सुंदर असं हे कारलं मी सर्व करून घेतले. अतिशय परफेक्ट असं हे शिजले. एकदा तुम्हाला शिजले की नाही तेही चेक करून दाखवते. अगदी सॉफ्ट असं हे झाले. म्हणजे तुम्हाला हे खाताना जाणवणारच नाही की तुम्ही पाणी न घालता हे कारलं शिजवले म्हणून. इतकं हे वाफेवरती गाळ शिजतं. चपाती भाकरी कशाही सोबत तुम्ही हे आरामात खाऊ शकता. चला, कशी वाटली आजची ही कारल्याची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि इंस्टाग्राम व फेसबुकवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी